हेही हरामखोर. माळकऱ्याला म्हटलंय मी, देवाला शरण गेलेला नामचिंतन करणाऱ्याला भाग्यवंत नाही मानत. सप्ते करत असले म्हणून काही लायकीचे असतात असं काही नाही. सप्ते करणारे, सप्ते करणाऱ्याने महाराज वारकरी संप्रदायाचं वाटोळं केलंय, वाटोळं. या हरामखोरांनी सप्तेच्या नावाखाली अक्षरशः तमाशाचे फळं उभे केलेले आहेत. कधी विचार केलाय की सप्ता करतोय आपण तर पुण्य होतंय का पाप होतंय? सप्ता करून आपण वैकुंठाला जाणार, मुक्त होणार आहे की नरकाला जाणार आहे? काय म्हणतात तुकोबाराय, काय म्हणतात नाथ महाराज, काय म्हणतात ज्ञानोबाराय, पुराण काय सांगतात, शास्त्र काय सांगतं, याचा कधी विचार केलाय? माजलेले सगळे भडवे, माजलेले. पैसा आहे सगळ्याकडं आणि पैशाच्या जोरावर वाटेल ते अशा प्रकारचं करायला निघालेले. बघा तुकोबारायांचं काय मत आहे, उद्धाराकरता जी भक्ती करायची ती कशी असावी, प्रत्यक्षात काय केली जाते. आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्य ते येती लाभ घरा. आवडी गाईजे, एकांती गाईजे, विठ्ठल गाईजे. कोणताही याच्यापैकी आपल्याकडं, कोणताही याच्यापैकी आपल्याकडं महाराज फक्त मोठेपणा लागतो. आम्ही हा बुवा आणला होता, आम्ही तो बुवा उरावर घेतला. घेतलं काय कीर्तनातून? त्याचं काय आचरण करतोय, काय वागतोय आम्ही, कशा करता सत्य करायचे, घेतोय काय आम्ही? ज्यांची वय झाली कमीत कमी त्यांनी तरी शांत बसून थोडा विचार करावा ना. ज्याचे मसनात गेलेले लाकडं थोडे दिवस राहिलेले आता याच देहामध्ये महाराज भाग्यवंत होता येतं आणि काही ज्ञान नाही कोठे.